विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी, भागली आमज वाहतील कडे त्यांची आने जोडे सर्व सुख, तेच माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी, विठ्ठल विठ्ठल। संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। संत प्रकरणातला आहे। साधू पुरुषाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात असणारी पवित्र भावना तुकाराम महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। महाराज या ठिकाणी आपल्याला असे शिकवतात की माझा विश्वास संत महात्म्याच्या चरणावर आहे। विश्वास म्हणजे श्रद्धा भक्ती बरं का। साधू पुरुषाच्या चरणावरच माझी श्रद्धा आहे असं महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं। त्याचं कारण असं आहे की आपल्याला तुकाराम महाराजांना तुम्ही संतावर विश्वास ठेवा हे शिकवायचं आहे। विठ्ठल 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 कारण साधू पुरुषाची कोणतीही क्रिया उपदेशाची असते अशा पद्धतीचा विचार संतांनी सांगितला। संताचा उदीम उपदेशाची पेठ। तुकाराम महाराज सांगतात साधू पुरुषाचा उदीम म्हणजे कोणताही व्यापार विशेष, कोणतीही क्रिया, संतांनी केलेली काया वाचा मनाची कोणतीही हालचाल आपल्याला उपदेश देण्याकरता काहीतरी तुम्ही अशा पद्धतीचं शिक्षण घ्या हे शिकवण्याकरता संतांची काया वाचा मनाची हालचाल असते बरं का। संतांनी शरीरानं काही केलं तरी तुम्हाला उपदेश करण्याकरताच, संतांनी वाणीनं काही केलं तरी जगाला उपदेश करण्याकरताच, आणि संतांनी मनानं जर काही केलं तरी ते हे सगळ्या जगाला उपदेश करण्याकरताच केलेलं असतं। विठ्ठल विठ्ठल काया मनाची क्रिया साधू पुरुषाची जगाला उपदेश करण्याकरता चाललेली असते बरं का। म्हणून संतांच्या उपदेशाचा विचार करत असताना साधू पुरुषाचा उपदेश दोन पद्धतीनं काम करतो असं चिंतन आपल्याकडे शास्त्रकारांनी संतांनी सांगितलेलं आहे बरं का। संत महात्मे उपदेश करतात तो दोन पद्धतीनं करतात। कसा कसा? संत महात्मे वाणीनं तुम्ही असं करा असं काही वेळेला सांगतात, आणि संत महात्म्यांनी तुम्ही असं करा असं सांगण्याच्या ऐवजी जे काही जगाने करावं असं संतांना वाटतं ते स्वतः करून दाखवतात। विठ्ठल सगळ्या जगाने जे करावं असं साधू पुरुषाला वाटतं ते संतांनी करून दाखवलेलं असतं बरं का। म्हणजे उपदेशाचे दोन प्रकार झाले, एक वचनानं केलेला उपदेश असतो आणि दुसरा क्रियेनं केलेला उपदेश असतो बरं का। तैसे संत जगे जगी तैसे संत जगे जगे तैसे संत जगे जगे क्रिया करुणी दाविते अंगी, क्रिया करुणी दाविते अंगी। जगे
तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. साधू पुरुषांनी काही वेळेला जगाला उपदेश करण्याकरता जे काही जगाला शिकवायचं आहे तशा पद्धतीची क्रिया करून दाखवलेली असते. तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता उदाहरण दिलं. मास्तर शाळेमध्ये शिकवत असतो, लहान पोरगं पहिलीला जाऊन बसलेलं असताना त्याला मास्तर शिकवतो आणि ते शिकवण्याकरता त्याला अक्षर कसं काढावं हे शिकवण्याकरता मास्तरला स्वतःला हातात पाटी घ्यावी लागते, हातात लेखणी घ्यावी लागते, पाटी भरून अक्षर लिहावं लागतं आणि म्हणून गिरवत बसावं लागतं बरं का. आता पाटीभर अक्षर काढावं, ते गिरवत बसावं, म्हणत बसावं, घोकत बसावं अशी मास्तरला स्वतः करता काही गरज आहे का सांगा? काही गरज नाही. मास्तरला हे सगळं करावं लागतं. ते मास्तर कशा करतो याचा जर विचार केला तर पोराला हे अक्षर यावं, त्याला लिहिता यावं, याला हे म्हणतात हे कळावं, ह्याच्याकरता मास्तरला ते सगळंच्या सगळं करावं लागतं बरं का. म्हणजे स्वतःला कोणत्याही क्रियेची गरज नसताना मास्तर जसा पोराला शिकवण्याकरता सगळ्या क्रिया करत राहतो, तसं संत महात्म्याला कोणत्याही परमार्थाच्या साधनाची गरज राहिलेली नसताना जगाला परमार्थाच्या साधनाचं वळण लागावं याच्याकरता संत महात्मे क्रिया करतात. विठ्ठल विठ्ठल क्रियात्मक उपदेश अशा पद्धतीचा शब्दशास्त्रकारांनी वापरलेला पाहायला सापडतो बरं का. वाचनिक उपदेश असतो आणि क्रियात्मक उपदेश असतो. तुम्ही असं करा म्हणून संतांनी वाणीने सांगितलं तर तो वाचनिक उपदेश झाला, आणि तुम्ही हे करा हे शिकवण्याकरता स्वतःच तसं करत बसले संत महात्मे तर त्याला क्रियात्मक असा उपदेश म्हणतात बरं का. तुम्ही पंढरपूरच्या वारीला जा, संतांनी काही वेळेला वचनांनी सांगितलं, जा रे तुम्ही पंढरपुरा, तो सोयरा दिनाचा. तुम्हाला पंढरपूरला गेलं पाहिजे बाबा, तिथं दिनाचा सोयरा परमात्मा पंढरीनाथ राहतो, त्याच्या दर्शनानं दिनजनाचं कल्याण होतं बाबा. याच्याकरता तुमची जर हीनदिन अवस्था असली तर तुम्ही सुद्धा पंढरपूरला जा, हे संतांनी काही वेळेला वाणीनं सांगितलं. आणि काही वेळेला वाणीनं सांगण्याच्या ऐवजी संत महात्मे म्हणतात मीच पंढरपूरला जातो. विठ्ठल तुम्ही जा असा उपदेश करणं वेगळं आहे आणि स्वतः जाऊन दाखवणं वेगळं आहे बरं का. हां, पंढरीचे वारे आहे माझे घरे आणि पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत आणि कनकरी. पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी. रंग नाम ठेविले ज्ञानी. ज्ञानोबाच्या आरतीमध्ये आपण म्हणतो ना, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना स्वतः पांडुरंग रूपत आहे. तुकाराम महाराजाचा विचार जर केला तर तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांच्या संबंधानं अनुभव घेऊन जगाला सांगितलं, तुकाराम महाराज साक्षात भगवान महाविष्णू आहेत, विष्णूला सोडून तुकाराम महाराज दुसरे कोणी नाहीत. मग तुकाराम महाराज जर पांडुरंग आहेत, ज्ञानेश्वर महाराज जर पांडुरंग आहेत, तर त्या ज्ञानोबाराय तुकोबारायला पांडुरंगाच्या दर्शनाकरता करावी लागणारी वारी करावी लागते का? विठ्ठल विठ्ठल. आपल्याला वारी का करावी लागते तर आपल्याला पांडुरंगाचं दर्शन मिळवायचं आहे म्हणून वारी करावी लागते बरं का. पण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाला वारी करायची गरज आहे का? ते स्वतः पांडुरंग झाले. मग पांडुरंग रूपतेला प्राप्त झालेल्या महापुरुषाला पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनाला जायची गरज आहे का? काही गरज नाही. पण कशा करता संत महात्मे वारी करतात? ज्ञानेश्वर महाराज 750 वर्ष होऊन गेले तरी अजून वारी करतात. लाखो लोकाला आपल्याबरोबर घेऊन ज्ञानेश्वर महाराजांची वारी चालू आहे, लाखो लोकाला बरोबर घेऊन तुकाराम महाराजांची वारी चालू आहे. ते स्वतः पांडुरंग झाले. मग पांडुरंगाच्या दर्शनाकरता करावी लागणारी वारी त्यांना गरजेची नसताना शेकडो वर्ष लोटून संत महात्मे वारी चालू ठेवतात. हे कशा करता सांगा? आपल्याला वारीचं वळण लागलं पाहिजे, हा त्याच्यातला उद्देश आहे. विठ्ठल
एकादशीचं व्रत करायचं. एकादशीचं व्रत कशाकरता करायचं असतं? भगवंताच्या दर्शनाकरता. देवाचं दर्शन आपल्याला व्हावं याच्याकरता एकादशीचं व्रत. आणि जे स्वतः देव झाले त्यांना एकादशीच्या व्रताची गरज आहे का? देवाचं नामस्मरण करायचं कशाकरता? भगवंताच्या दर्शनाकरता. जे स्वतः देवाच्या रूपाला प्राप्त झाले त्यांना त्या नामस्मरणाची, त्या एकादशीची, त्या वारीची कसलीच गरज नसताना संत महात्मे ही सगळी साधनं करत राहतात. त्याचं कारण काय बोला? तैसे संत जगे क्रिया करुणी दाविती अंगे. आपल्याला वळण लावण्याकरता तशा सगळ्या क्रिया संताला करून दाखवावे लागतात. हा त्याच्यातला गर्भित अर्थ आहे बरं का. मग संतांनी जे जे केलं, जे जे साधन केलं, काया वाचा मनाने ज्या ज्या साधनाचं अनुष्ठान संतांनी केलं ते सगळ्या जगाला वळण लावण्याकरता जर असेल तर संतांनी देव आणि साधू पुरुष या दोघांच्या चरणाच्या ठिकाणी विश्वास ठेवला. हे सुद्धा जगाला वळण लावण्याकरता. विठ्ठल विश्वास कुठं ठेवला साधू पुरुषाने? एक देवाच्या चरणावर नाही तर साधू पुरुषाच्या चरणावर. तिसऱ्या ठिकाणी विश्वास नाही हो. संत महात्म्याचा विश्वास तिसऱ्या ठिकाणी नाही. असला तर देवाच्या चरणावर आहे, नाही तर साधू पुरुषाच्या चरणावर आहे. आणि देवावर विश्वास ठेवणं आणि संतावर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे याचा विचार जर केला तर देवावर विश्वास ठेवणारा आणि संतावर विश्वास ठेवणारा या दोन्ही महापुरुषाला जगद्गुरू तुकाराम महाराज पाया पडायला तयार आहेत. विठ्ठल देवावर विश्वास त्याला संत महात्मे नमस्कार करायला तयार आहेत बरं का. भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे नमन त्यासे. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चरणा संबंधाने ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिभावना आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधाने विश्वास आहे, तुका म्हणे नमन त्यासी. महाराज म्हणतात आमचा त्याला नमस्कार आहे बरं का. म्हणजे देवावर विश्वास ठेवला की तुकाराम महाराजासारखा महात्मा त्याला नमस्कार करायला तयार होतो. याचा अर्थ देवावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते बरं का. जसा देवावर विश्वास ठेवणाऱ्याला तुकाराम महाराज नमस्कार करतात तसा संतावर विश्वास ठेवणाऱ्याला संतांचा नमस्कार आहे की नाही. नमोतया संत वचनी विश्वास, नमोतया संत वचनी विश्वास, नमोतया संत वचनी विश्वास, नमोतया संत वचनी विश्वास. नमो भावे दास्य गुरुचे त्या, नमो भावे दास्य गुरुचे त्या, नमो भावे दास्य गुरुचे त्या. नमोतया संत वचनी विश्वास, नमोतया संत वचनी विश्वास, नमोतया संत वचनी विश्वास, नमोतया संत वचनी विश्वास. भावे दास्य गुरुचे त्या, सर्व भावे दास गुरुचे त्या, सर्व भावे दास गुरुचे त्या. सांगितलं नमोतया संत वचनी विश्वास. ज्याचा संताच्या वचनावर विश्वास आहे त्याला माझा नमस्कार असो. नमो भावे दास्य गुरुचे त्या. भक्तिभावयुक्त अंतःकरणानं सद्गुरूची सेवा करणारा असा जो महात्मा त्याच्या चरणाला माझा नमस्कार असो. हे तुकाराम महाराजाचं बोलणं आहे का. म्हणजे संताच्या वचनावर संताच्या चरणावर ज्याचा विश्वास आहे त्याला संत महात्मे नमस्कार करतात. देवावर विश्वास ठेवला की तुकाराम महाराजाचा नमस्कार आहे, संतावर विश्वास ठेवला की तुकाराम महाराजाचा नमस्कार आहे. याचा अर्थ देव आणि संतावर विश्वास ठेवणं एवढं मोठं महत्त्वाचं आहे. विठ्ठल आता देव आणि
संतावर जो विश्वास ठेवायचा ना तो दोन पद्धतीचा विश्वास असतो बरं का. पहिला विश्वास आहे त्यांच्या अस्तित्वावर विश्वास असणं आणि दुसरा विश्वास आहे त्यांच्या कृपाळुतेवर विश्वास असणं बरं का. देव आहे की नाही याच्यावर विश्वास असला पाहिजे, देव आहे असं मानलं पाहिजे. संत आहेत की नाही असं जर कोणी विचारलं तर संत आहेत याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे बरं का. देव आहे की नाही विश्वास असला पाहिजे. परमात्मा आहे हे आपल्याला स्वीकारावं लागतं. संतांनी सांगितलं आपल्याला, देव आहे जवळी आम्हा अंतर बाहे, जवळी आम्हा अंतर बाहे, जवळी आम्हा अंतर बाहे. देव आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य. देव आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य. देव आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य. आहे देव आहे जवळी आम्हा अंतर बाहे. तुकाराम मला सांगतात देव आहे निश्चयानं हे सांगायकरता दोन दोनदा सांगितलं. बाबा मी नक्की सांगतो देव आहे म्हणजे आहे बरं का. कुठं आहे असं विचारलं की लगेच तुकाराम मला सांगतात जवळी आम्हा, आपल्या जवळच तो आहे. कुठं आहे हो, जवळ आहे तर दिसत नाही आम्हाला, सांगा ना कुठं आहे तो. महाराज म्हणतात अंतर बाहे, आतही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. आत हरी बाहेर हरी अशा पद्धतीची आपली अवस्था झालेली असते. असं संतांनी जे वर्णन केलं. मी कशाकरता बोललो हे, देव आहे तुकाराम महाराज निश्चयानं आपल्याला सांगतात, कारण आपला विश्वास देवाच्या अस्तित्वावर असला पाहिजे. देव आहे याच्यावर विश्वास असणं हा देवावरचा पहिला विश्वास झाला. आणि देव असलेला देव कृपाळू आहे, सगळ्या जगाचं रक्षण करणार आहे, सगळ्या जगाला पोषणारा तोच आहे. पोषितो जनासी एकला तो, सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा तो परमात्मा आहे. याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे बरं का. म्हणजे देवाच्या अस्तित्वावर आणि देवाच्या कृपाळुत्वावर विश्वास असणं याला देवावरचा विश्वास म्हणतात. आता संताकडे चला. संत महात्म्याच्या संबंधानं अंतःकरणात विश्वास धारण करताना सुद्धा संताच्या अस्तित्वाचाही विश्वास पाहिजे. जगात संत आहेत की नाही लोक आपल्याला विचारतात, एवढ्या कराल कलिकालामध्ये कसले संत आले हो, आता कोण संत आहे सांगा बरं असं लोकांचं म्हणणं जरी असलं तरी एवढ्याही कराल कलिकालामध्ये ज्या अर्थी जग जिवंत आहे, तुम्ही आम्ही जिवंत आहोत, काहीतरी खाणं पिणं जगणं, काहीतरी विचार करणं, परमार्थाची साधना करणं आपलं चालू आहे. हे सगळं ज्या अर्थी चालू आहे त्या अर्थी जगाच्या अस्तित्वाला कारण असलेले संत महात्मे जगात अजून आहेत हे मानावं लागतं. संत महात्मे असल्याशिवाय जग टिकायचंच नाही महाराज. जगाच्या अस्तित्वाकरता जगामध्ये काय काय लागतं याचा अगस्त्य स्मृतीमध्ये फार सुंदर विचार आलेला आपल्याला पाहायला सापडतो. 7 तत्व जगामध्ये पाहिजेत. गोभीर विप्रैश्य वेदैश्य सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानवीरैश्य सप्तभिर धार्यते मही. 7 गोष्टी जगामध्ये असल्या तर जग टिकून राहतं. काय काय पाहिजे जगामध्ये? पहिली गोष्ट सांगितली त्याच्याकरता जगामध्ये गाय पाहिजे. गाय नावाचा प्राणी जगामध्ये असला पाहिजे. गाय म्हणजे आता ते जर्सी गाय का देशी गाय असं विचारत बसू नका बरं का. जर्सी गायीचा कुठे शास्त्रामध्ये गाय म्हणून निर्देश आपल्याला पाहायला सापडत नाही बरं का. म्हणून आमचे गुरुजी जर्सी गायला गोसदृश्य प्राणी म्हणत होते. गाय म्हणायचं कारण नाही, गाय सारखा असणारा तो प्राणी आहे असं म्हणायचे बरं का. गाय म्हणजे देशी गाय बरं का, ती जगामध्ये असली पाहिजे. कारण गवा मंगेश तिष्ठन्ति भुवनानी चतुर्दश. शास्त्राचं पुराणाचं व्यासमहर्षींचं म्हणणं असं आहे की एका गायीमध्ये सगळे 14च्या 14 ब्रह्मांडातली भुवना विराजमान असतात. सगळेच्या सगळे देव गायीच्या स्वरूपामध्ये असतात. म्हणून गाय जगामध्ये असली पाहिजे असं वर्णन आपल्याला शास्त्राने सांगितलं बरं का. जगात जोपर्यंत गाय आहे तोपर्यंत जग टिकून राहणार आहे. पहिली गोष्ट जग टिकाय करता काय लागतं? गाय लागते बरं का. विप्रैश्य दुसरं काय लागतं? ब्राह्मण लागतात. ब्राह्मण लागतात म्हणजे नुसते जन्मानं ब्राह्मण नाही बरं का. ज्यांनी वेदशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि शास्त्र परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे ब्राह्मण जगात असावेत, तेव्हा जग टिकून राहतं. विठ्ठल म्हणजे काय काय लागतं लक्षात ठेवा बरं का. एक गाय लागते, गाय जगामध्ये असावी लागते. त्याच्यानंतर ब्राह्मण लागतात जगामध्ये. त्याच्यानंतर वेदैश्च, जगामध्ये वेद टिकून राहिले पाहिजे. ज्याला ऋग्वेद म्हणतात, यजुर्वेद म्हणतात, सामवेद म्हणतात, त्याच्यानंतर अथर्ववेद वेद म्हणतात. हे सगळेच्या सगळे वेद जगामध्ये टिकले पाहिजे, तेव्हा हे जग टिकून राहणार आहे बरं का. गोभिर्वी प्रैश्य वेदैश्य. त्याच्या पुढं चला सतीभी, जगामध्ये सती पतिव्रता बायका जगात जिवंत असल्या पाहिजेत तरच हे जग टिकून राहतं. ज्या दिवशी जगात
एकही पतिव्रता नाही असं होतं ना, त्या दिवशी जग नष्ट होतं. विठ्ठल विठ्ठल. विप्रैश्य वेदैश्य सतीभिः 4 झाले. सत्यवादिभिः अखंड सत्य भाषण करणारे, बरं का, खोटं बोलायचंच नाही असं ज्यांचं व्रत आहे असे महात्मे जगामध्ये असले पाहिजे, तर जग टिकून राहतं. अलोभधैः ज्यांच्या अंतःकरणामध्ये अजिबात लोभ नाही, लोभ नावाचा पदार्थ ज्यांच्या अंतःकरणामध्ये नाही, हे पाहिजे ते पाहिजे असं ज्यांना वाटतच नाही, असे महात्मे जगात असावे, तेव्हा जग टिकून राहतं. आणि दानवीरैश्च शेवटचं तत्व सांगितलं, जगामध्ये दानशूर माणसं असली पाहिजे तर जग टिकून राहतं म्हणे, बरं का. हे 7 पदार्थ सांगितले ना, त्याच्यामध्ये आपण काय विचार जर केला तर गाय सांगितली, सती स्त्रिया सांगितल्या, वेद सांगितले आणि बाकीचे सगळे महात्मे सांगितलेले पाहायला सापडतात. याच्यात विचार कसा सांगितला शास्त्राने बघा. गाय म्हणजे पशुतला संत आहे, बरं का. वेद म्हणजे ग्रंथातला संत आहे, सती स्त्री म्हणजे स्त्रियाच्या जातीतला संत आहे, आणि बाकीच्या सगळेच्या सगळे पुरुषाच्या जातीतले संत आहेत. विठ्ठल सज्जन पशु जगामध्ये टिकले पाहिजेत, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे, बरं का. गायीसारखा पशु म्हणजे काय, पशुमधला संत. गायीचा विचार करा ना, गाय कशी आहे, पशुमधला संत आहे असा विचार गायीच्याबद्दल सांगितलेला. कारण काय, संत कोणाला म्हणतात, ज्याच्या हृदयात देव राहतो त्याला संत म्हणतात. आणि गायीच्या सगळ्या स्वरूपात जर देव राहत असतील तर गायीला संत म्हणायचं की नाही, आपण म्हणलं पाहिजे, बरं का. म्हणजे पशुतला संत जगामध्ये टिकला पाहिजे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ग्रंथातला संत, वेदांचा उल्लेख केला म्हणजे वेद काय आहेत, ग्रंथामधले संत. तसे आपले ज्ञानेश्वरी गाथा तरी काय आहेत, ग्रंथामधले संतच आहेत. विठ्ठल आणि ग्रंथामधले जे संत आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलत असताना भाषा काय वापरली शास्त्रामध्ये, आपण काय म्हणतो त्याला, ग्रंथ म्हणतो का सद्ग्रंथ म्हणतो. सद्ग्रंथ, सद्ग्रंथ शब्दाचा अर्थ काय, संत रूपी ग्रंथ आहेत. विठ्ठल म्हणजे ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये देव आहे त्याला संत म्हणायचं असेल तर गायीच्या स्वरूपामध्ये देव आहे, गाथा ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये तरी काय आहे, यांच्या हृदयामध्ये देवच आहे. गाथेचा आत्मा काय, ज्ञानेश्वरीचा आत्मा काय म्हणून विचारलं तर परमात्म्याच्या शिवाय दुसरं काय यांच्या ठिकाणी. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथातले संत, गाय पशुतला संत, पतिव्रता स्त्री ही हृदयामध्ये परमात्म्याला पतीच्या रूपानं वागवत असल्यामुळं ती स्त्रियाच्या जातीतली संत, आणि बाकीचे अलुब्ध, दानवीर, सत्यवादी, हे सगळेच्या सगळे जे महात्मे आपल्याला पाहायला सापडतात ते पुरुषातले संत आहेत, बरं का. हरिश्चंद्रासारखा एखादा सत्यवादी असला, कर्णासारखा एखादा दानशूर महात्मा जर असला तर या सगळ्यांना आपल्याला सज्जन संत म्हणता येतं, बरं का. आणि अशा प्रकारचे 7ही संत जगामध्ये जिवंत असावेत. पशुतले संतही जगात जिवंत असावेत, ग्रंथातले संतही जगामध्ये जिवंत असावेत, स्त्रियातले संतही जगामध्ये जिवंत असावेत, आणि पुरुषातलेही संत जगामध्ये जिवंत असावेत, तेव्हा जग टिकून राहतं असं जर शास्त्राचं म्हणणं असेल तर ज्या अर्थी आत्ता जग टिकून आहे त्या अर्थी संत जगामध्ये आहेत म्हणावं लागतं. विठ्ठल म्हणजे देव आहे हे जसं मानावं लागतं तसं जगामध्ये संत महात्मे आहेत याच्यावर सुद्धा आपला विश्वास असावा लागतो, बरं का. आणि देवाच्या कृपाळुत्वावर जसा विश्वास आहे तसं संताच्या कृपाळुत्वाच्या संबंधानं साधू पुरुष कृपाळू आहेत, संत महात्मे आपलं हित करणार आहेत. आपण कसलेही दीन हीन असलो तरी आपल्याला साधू पुरुष जवळ करणार आहेत, याच्यावर सुद्धा माणसाचा विश्वास असला पाहिजे असा विचार आहे, बरं का. म्हणजे देवावर विश्वास ठेवणं कसं असतं आणि संतावर विश्वास ठेवणं कसं असतं या संबंधातला थोडासा विचार आपण पाहिला, बरं का. ते देवावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आणि संतावर विश्वास ठेवणंही महत्त्वाचं आहे, बरं का. तसं विश्वासाचा विचार जर आपण केला ना, संसार परमार्थ दोन्हीकडे माणसाला विश्वासाशिवाय काम भागतच नाही. बघा तुम्ही कोणतं उदाहरण बघा, 2 माणसाचा संबंध आला, ऐका मी थोडंसं उदाहरणानिशी आपल्याला सांगतो. 2 माणसाचा संबंध आला आणि त्या 2 माणसाच्या संबंधामध्ये काहीतरी व्यवहार व्हायचा म्हटला की दोघांचा एकमेकावर विश्वास असल्याशिवाय काही व्यवहार होतो का सांगा मला. विठ्ठल उदाहरण देतो त्याच्याकरता, बरं का. दोघांचा संबंध, त्या दोघांच्या संबंधामध्ये काहीतरी क्रिया व्हायची असली, व्यवहार व्हायचा असला, विश्वासाच्या शिवाय श्रद्धा ठेवल्याशिवाय तो व्यवहार होत नाही, बरं का. आत्ताचं साधं उदाहरण सांगतो. आपण मला कीर्तनाला इथपर्यंत आणलं की नाही, आत्ता कीर्तनाला मंदिरात दर्शन घेऊन या ठिकाणी मी कीर्तनाला आलो. कीर्तनाला आल्याबरोबर मला काय सांगण्यात आलं, इथं ह्याच्यावर उभं राहायचं असं सांगितलं की नाही, का खाली उभं राहायला सांगितलं होतं, कसं केलं होतं तुम्ही सांगा बरं मला.
कसं केलं होतं सांगा ना. बोला की थोडंसं माझ्याशी. याच्यावर उभं राहा म्हणलं ना मला, मग याच्यावर उभं राहायला मला सांगितल्याबरोबर मी उभा राहिलो. हा माझा तुमच्यावरचा विश्वासच आहे बरं का. कारण काय, ह्याच्यावर उभं राहा म्हटल्याबरोबर मी इकडं तिकडं बघितलं का, काही ह्याच्यात खाली ठेवलं का, एखादा बॉम्ब ठेवला आहे का, मला उडवायचा विचार आहे का, असं काही मी बघत बसलो का, बघत बसलो नाही. लगे उभं राहा म्हटल्याबरोबर इथं उभं राहिलो की नाही, याचा अर्थ काय आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी इथं उभं राहिलो. इथं उभं राहून तुम्हाला सगळ्याला कीर्तन ऐकणं सोपं जातं, मी बोललेलं ऐकायला सोपं जातं, माझ्याकडे लक्ष द्यायला सोपं जातं, म्हणून मला इथं उभं केलं चाललं आहे. कोणताही घातपाताचा याच्यामध्ये विचार नाही हे मला लक्षात आलं, म्हणून मी इथं उभं राहिलो. म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि दुसरं माझा जसा तुमच्यावर विश्वास आहे तसा तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास आहे. मला इथं आल्या इथं उभं राहायचं म्हटल्याबरोबर मी गपचूप उभं राहिलो. याचा अर्थ काय झाला, तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास आहे की बाबा आम्ही याला सांगितलं की हा लगेच उभा राहतो, हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही मला उभं केलं की नाही. म्हणजे दोघाचा संबंध, त्या दोघाच्या संबंधात काहीतरी क्रिया व्हायची म्हणली की विश्वासाच्या शिवाय पार पडत नाही. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, नवरा बायकोचं उदाहरण बघा. नवरा बायको दोघाचा संबंध येतो, दोघाचा संबंध झाल्यानंतर दोघाचा व्यवहार होतो. त्या दोघाच्या व्यवहाराकरता एकमेकावर विश्वास पाहिजे की नाही, बोला. नवऱ्याचा बायकोवर आणि बायकोचा नवऱ्यावर, दोघाचा एकमेकावर विश्वास असल्याशिवाय संसार चालतच नाही. विठ्ठल साध्या खेड्यातल्या जीवनाच्या संबंधानं आपल्याला बोलतो बरं का. नवरा बायको दोघं खेड्यामध्ये असतात, माणूस शेतीबाडी बघत असतो, बाई घरामध्ये स्वयंपाक पाणी बघत असते, असा दोघाचा संसार चाललेला असतो. मला सांगा, घरी सकाळी उठल्याबरोबर स्नान झाल्याच्या नंतर तो घरचा मालक असलेला पुरुष जर वारकरी असला तर देवाची पूजा करेल, ज्ञानेश्वरी वाचेल, थोडा हरिपाठ म्हणेल, नामस्मरण करेल, जप करेल थोडा, आणि हे सगळं झाल्याच्या नंतर घराच्या बाहेर पडतो कामाधामा करता. का घरातच बसून राहतो प्रत्येक माणूस? जवळपास प्रत्येक माणूस घराच्या बाहेर पडतो. मला सांगा, माणूस घराच्या बाहेर पडताना बाईला हा दुपारपर्यंत घरी येणार हे माहिती असतं की नाही? माहिती असतं. ते कसं माहिती असतं? विचारून माहीत असतं की विश्वास ठेवून माहीत असतं? सांगा. विश्वास ठेवून माहीत असतं. बाई प्रत्येक वेळेला रोज विचारते का नवरे किती वाजता येणार, विचारते का रोज रोज उठून विचारणं नसतं बरं का. एखाद्या वेळेला नवरा गावाला चालला तर मग किती दिवसांनी येणार हे बाई विचारू शकते, पण घरातून बाहेर पडणाऱ्या नवऱ्याला रोज उठून सकाळी विचारायचं काही कारण आहे का? काही कारण नसतं. बाईला माहिती असतं की दुपारी बरोबर तो येणार. बरं, नवरा घरातून बाहेर पडल्याच्या नंतर बाई घरामध्ये झोपून राहते का स्वयंपाक पाणी काही करते? स्वयंपाक करते. स्वयंपाक तिनं करावा, दुपारी हा बरोबर येतो. घरी आल्याच्या नंतर हातपाय धुवून बसला की ती म्हणते बाबा स्वयंपाक तयार झाला, तुम्ही जेवायला बसा. लगेच हा पानावर येऊन बसतो, त्याच्यासमोर पान ठेवलं जातं. पान ठेवल्याबरोबर मनुष्य जेवायला सुरुवात करतो का त्याच्यातला एखादा तुकडा कुत्र्याला टाकून बघतो? कसं करतो सांगा ना. पान ठेवल्याबरोबर समोर माणसाचं जेवण सुरू होतं का एखादा तुकडा कुत्र्याला टाकून मग जेवायचं असतं? कसं करायचं असतं? तुकडा कोण टाकतो? ज्याचा बायकोवर विश्वास नाही तो कुत्र्याला तुकडा टाकतो. काय याचं अन्नामध्ये आहे? याच्यात विष आहे की काय? मला माराय करता हे अन्न केले की काय? असं ज्याला बायकोवर विश्वास नाही तर तुकडा टाकून बघल. पण सगळे नवरे तुकडा टाकून बघतात का सांगा मला? टाकत नाहीत ना. खाली मान घालून लगे बायकोने जेवायला सांगितल्याबरोबर जेवायला सुरुवात झाली ना, याचं नाव आहे बायकोवरचा विश्वास. विठ्ठल आणि बायकोनं सुद्धा घरातून बाहेर पडणाऱ्या नवऱ्याला तुम्ही दुपारी घरी जेवायला येणार आहेत का असं न विचारता स्वयंपाक जो करून ठेवला त्याचं कारण काय? दुपारी बरोबर नवरा जेवायला घरीच येणार आहे, हा तिचा सुद्धा आपल्यावर विश्वास असतो बरं का. बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर विश्वास असल्याशिवाय हे काम होत नाही. दोघाचा संबंध आला की व्यवहार होताना विश्वास लागतो. एवढ्याकरता मी हे उदाहरण दिलं आपल्याला बरं का. बघा, दुकानदार आणि गिराईकाचं नातं बघा, दोघाचा संबंध आला. दुकानदार आणि गिराईक, आपल्या घरामध्ये किराणा सामान संपलं, बायको यादी करून देते, हे इतकं इतकं आणायचं आहे असं सांगून आपल्याला यादी करून दिलेली असते. मग ती यादी घेऊन आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा किराणा दुकानात गेल्यानंतर ती यादी दुकानदाराच्या हातात दिली की दुकानदार सगळं त्या यादीप्रमाणे सामान पॅक करतो, त्याचे पुढे बांधतो, एका पिशवीत भरतो, ती पिशवी आपल्या हातात देतो. मला सांगा, तुमच्या गावातला व्यवहार कसा आहे मला माहिती नाही. दुकानदार आपल्या हातात पिशवी आधी देतो की पैसे अगोदर मागतो? सांगा. तुमच्याकडं कसं आहे? काही सांगायचं नाही काय तुम्हाला? तुमच्या गावाचं गपचूप ठेवायचं आहे काय? आमच्या गावाचं आम्ही काही सांगणार नाही, तुम्ही तुमचं सांगत राहा, असं काही ठरलं आहे का आपलं? तुमच्या गावात कसं सांगा ना. दुकानदार काय करतो? तुमच्या हातात पिशवी देतो की पैसे आधी द्या म्हणतो? हां,
पिशवी आरी देतो. पिशवी आरी दिल्याच्या नंतर तुमच्याजवळ जर पैसे नसले, ओळखीचा दुकानदार बरं का, तुमच्या गावातला, तुम्ही मोठे गावातले प्रतिष्ठित आहे, तुमचं वजन आहे, अशा अवस्थेत मी बोलायला लागलो, तुम्हाला हातात पिशवी देतो आणि तुमच्या खिशात जर पैसे नसले तर तो म्हणतो जाऊ द्या, उद्या पाठवतात पैसे, महिन्याला येतील, काय काळजी आहे, असं म्हणून तो तुमच्या हातात पिशवी देतो की देतो. त्याच दुकानदाराकडं मला पाठवा बरं, तुमच्या गावातल्या दुकानदाराकडं मला एकदा पाठवा की. आत्ता मला तुम्ही एक यादी लिहून द्या, महाराजांनी त्या किराणा दुकानातून हे सामान घेऊन या म्हणा, इथून कीर्तन ऐकायला आलेल्या दुकानदाराला त्याच्या दुकानात पाठवून मला पाठवून द्या. आणि त्याला जर मी यादी दिली आणि सामान मागितलं तर सामान हातात देतो की पैसे आले द्या म्हणतो, सांगा मला. ते मनात ठेवून वरवर तुम्ही हां तुम्हाला देतो देतो असं म्हणू नका. तुमच्या खरं खरं बोला. किराणा दुकानदार काय करतो, पैसे मागतो. तो काय म्हणतो, महाराज भले तुम्ही कीर्तन चांगलं केलं, मी तुमचं कीर्तन ऐकायला आलो होतो, वा वा वा, मनात डोलावून मी तुमचं कीर्तनही ऐकलं, पण पैशाकरता रोज उठून तुमच्या पाठीमागं कुठं फिरत राहू, पैसे द्या घेऊन जा म्हणतो. माझं उदाहरण संपलं. मला काय म्हणायचं आहे, किराणा दुकानदार बिलाचे पैसे राहू दे असं तुम्हाला म्हणतो, पण मला मात्र लगेच पैसे मागतो. त्याचं कारण काय, त्याचा तुमच्यावर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास नाही. विठ्ठल म्हणजे गिऱ्हाईकावर दुकानदाराचा विश्वास आहे. एवढ्या पुरतं मी बोललो बरं का. आता गिऱ्हाईकाचा दुकानदारावर विश्वास कसा असतो, दुकानदाराचा गिऱ्हाईकावर विश्वास आहे, गिऱ्हाईकाचा दुकानदारावर विश्वास आहे. आता गिऱ्हाईकाच्या विश्वासाचं बघा, दुकानदारानं आपल्याला दिलेलं सगळं सामान आपण पुड्या बांधून दिलेले असतात, त्या सगळ्याच्या सगळ्या पुड्या जशाच्या तशा घरी नेतो का, प्रत्येक पुढ्यात मी म्हणलेलं सामान दिलंय की नाही म्हणून उकलून बघता हो, तिथं काही उकलायची गरज नसते. हे उकलून पाहणं नाही, म्हणजे गिऱ्हाईक सामान उकलून बघत नाही. त्याचं कारण काय, दुकानदारावर त्याचा विश्वास आहे. दोघाचा संबंध आणि दोघाच्या संबंधात कोणताही व्यवहार व्हायचा म्हणला की विश्वासाच्याशिवाय तो होऊ शकत नाही. हा पहिला नियम असल्यामुळं संसाराला विश्वास नको म्हणता येत नाही. विठ्ठल आणि परमार्थाला लागलेल्या माणसाच्या पदरात तर भांडवल कोणतं लागतं, भांडवल गाठी तरी विश्वास. विश्वासाचं श्रद्धा भक्तीचं भांडवल असल्याच्याशिवाय मनुष्याचा परमार्थ होतच नाही. हा विचार लक्षात घ्या बरं का. विश्वास संसारालाही लागतो आणि विश्वास परमार्थालाही लागतो. हे जर लक्षात घेतलं आपण तर संसारात आपण कुठे विश्वास ठेवतो तेही बघा, आणि संत महात्म्यांनी परमार्थाच्या दृष्टीनं कुठे विश्वास ठेवला तेही बघा. कसं असतं बघा, आपण कुठं कुठं विश्वास ठेवतो थोडा विचार करा. आपण जड पदार्थावरही विश्वास ठेवतो आणि चेतनावरही विश्वास असतो. जड पदार्थावर आपला विश्वास, पैशावर विश्वास आहे की नाही. माझ्याजवळ 4 पैसे होते म्हणून लोक मला या बसा नमस्कार म्हणत होते असं म्हणतो की नाही खरं माणूस, म्हणजे काय झालं, पैशावर विश्वास आला. पैशावरचा विश्वास म्हणजे जड पदार्थावरचा विश्वास आहे बरं का. आता आपण इथे कीर्तनाला येऊन बसलात, एखाद्या घरातले सगळेच्या सगळे लोक कीर्तनाला जर आले असतील तर ते कीर्तनाला येत असताना दरवाजा लावून, कडी लावून, कुलूप लावून आले का घर मोकळं सोडून आले, सांगा मला. कसं झालं, दरवाजा लावलाय ना, लावला, कडी कुलूप लावले ना, हे दरवाजा कडी कुलूप लावलं याचा अर्थ काय झाला, दारावर कडीवर कुलपावर आपला विश्वास आहे. विठ्ठल हे दार कडी कुलूप घर. आता बघा इथे कीर्तनाला आपण आला, कीर्तन संपल्यावर आपण घरी घरी गेल्याच्या नंतर आपण झोपताना, रात्रीची वेळ आहे, आता झोपायचीच वेळ आहे, आपण झोपणार आहोत. आपण कुठं झोपतो सांगा, घरात झोपतो की अंगणात झोपतो, खोलीमध्ये झोपता की, आता थंडीच्या दिवसाचं बोलतो हो, उन्हाळ्याचं नाही. तुम्ही कुठं झोपता सांगा मला, खोलीमध्ये झोपता ना. खोलीत कसं काय झोपतो मनुष्य सांगा बरं मला. ही खोली, हे छत माझ्या अंगावर पडून मला जीव घेणार नाही असा विश्वास असल्याशिवाय मनुष्य खोलीमध्ये झोपत नाही. ज्याचं घर मजबूत आहे तोच घरात झोपतो, आणि ज्याचं घर पडायला झालं तो कशाला, मरायला झोपतो काय घरामध्ये, झोपतच नाही. म्हणजे तो झोपत नाही याचं कारण त्याचा घरावर विश्वास नाही. आणि सामान्य मनुष्य घरामध्ये झोपायला लागला याचा अर्थ आपला घरावर विश्वास आहे. हा घरावरचा विश्वास, पैशावरचा विश्वास, दारावरचा विश्वास, कडीवरचा विश्वास, कुलपावरचा विश्वास, हे सगळे जड पदार्थावरचे विश्वास आहेत. विठ्ठल याच्या पुढं चला, चेतन पदार्थावर आपला विश्वास आहे की नाही याचा विचार करा. चेतन पदार्थावर विश्वास आहे. चेतनावरच्या विश्वासामध्ये 2 प्रकार पडतात. मनुष्य वाचून असलेल्या प्राण्यावर सुद्धा विश्वास आहे आणि माणसावर सुद्धा विश्वास आहे. आपला कुत्र्यावर विश्वास आहे, आपला बैलावर म्हशीवर विश्वास आहे की नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला.
एकदा एका गावाला गेलो, कीर्तन होतं, कीर्तनाकरता गेलो. एक कीर्तनाच्या अगोदर गेलो होतो, एका गरिबाचं घर होतं. त्यांनी मला कीर्तनाच्या आधी थोडंसं घरी येऊन जा म्हणून सांगितल्यामुळे त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यावर त्यांच्या घराची परिस्थिती बघितली. घराला दार नाही, कडी नाही, कुलूप नाही, उघडं सताड घर, एवढी गरिबी. आणि त्यांच्याकडे जाऊन आल्याच्या नंतर कीर्तन दुसऱ्या टोकाला गावाच्या, ते कीर्तन झालं. कीर्तनात पाहिलं तर सगळेच घरातले आलेले. कीर्तन झाल्यावर त्या माणसाला विचारलं, बाबा तुम्ही आलात, सगळे आलात कीर्तनाला? आलोत म्हणे. सगळेच आलात? हो सगळे आलोत म्हणे. घरात मुलं बाळं कोणीतरी आहेत की नाही? कोणी नाही म्हणे, सगळे कीर्तनाला आम्ही आलो. मग त्यांना विचारलं, बाबा घराला लावायला तुमच्या घरी आलो, तो दरवाजासुद्धा नाही आणि तुम्ही सगळे कीर्तनाला कसे काय आलात? त्याने सांगितलं, महाराज काही काळजी करू नका, घराला दरवाजा जरी नसला तरी घरात असं जबरदस्त कुत्रं म्हणला की ते घरात काय गल्लीत कोणाला येऊ देत नाही म्हणे. आता मला सांगा, घरात असं कुत्रं आहे की ते कोणालाही येऊ देत नाही, हा विश्वास जो आहे तो कुत्र्यावरचा आहे की महाराजावरचा आहे सांगा मला. माझं कीर्तन म्हणून त्याच्या घरात चोरी येत नाही का कुत्रा आहे म्हणून त्याच्या घरामध्ये चोरी येत नाही? सांगा ना मला. कुत्रा आहे. त्याला विचारलं, बाबा तुम्ही घरात कोणीच नाही, बरं तुम्हाला चोरा चिलटाची भीती नाही का? तुमच्या गावात चोरी नाही का? तो म्हणला, आमच्या गावात होते एवढी चोरी कुठंच होत नाही म्हणलं. मग एवढी जर चोराची तुम्हाला भीती आहे तर घर सगळं उडं टाकून कसं काय येऊ शकता? त्याचं उत्तर त्यानं कुत्रा आहे हे जर दिलं तर त्याचा कुत्र्यावर विश्वास म्हणावा लागतो बरं का. असा पशुवरही माणसाचा विश्वास आहे आणि नवरा बायको मुलं बाळं असा सगळ्या माणसावरही माणसाचा विश्वास आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे जड पदार्थावर एक विश्वास आहे, मनुष्येतर प्राण्यावर विश्वास आहे आणि माणूस नावाच्या प्राण्यावर आपला विश्वास आहे. हे आपलं झालं. आणि संताचा विश्वास जर पाहिला तर देव आणि संताला सोडून दुसरीकडे त्यांचा विश्वास नाही. विठ्ठल आता एवढे विश्वासाचे ठिकाणं झाल्याच्या नंतर संसारी आपण तुम्ही आम्ही जिथे विश्वास ठेवतो ते लोक विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत की संतांनी जिथं विश्वास ठेवला ते विश्वास ठेवायच्या योग्यतेचे आहेत, याचा थोडा विचार करावा लागतो. आणि हा विचार करताना एक कसोटी ठरवा, ज्याच्यावर विश्वास ठेवल्यावर अंतकाळात सुद्धा जो मदतीला धावून येतो त्याच्यावर विश्वास ठेवावा. आता इकडे चला, संसारातल्या जड पदार्थावर आपण विश्वास ठेवला, याच्यातला कोणता जड पदार्थ अंतकाळात मदतीला धावून येतो सांगा? विठ्ठल कितीही पैसा माणसाकडे असला तरी अंतकाळात काही त्याचा उपयोग आहे का? धन आणि भूमौ, शास्त्रकारांनी सांगितलं संपत्ती सगळीच्या सगळी जमिनीवर राहून जाते बरं का. रावणाच्या संपत्तीचं गणित तुकाराम महाराजांनी सांगितलंय, एवढा श्रीमंत तर जगामध्ये दुसरा कोणी मनुष्य नाही. रावण जेवढा श्रीमंत होता तेवढी श्रीमंती लोकांकडे कोणाकडेच नाही. जगामध्ये कितीही मोठा श्रीमंत असू द्या, करोडपती नाही अब्जाधीश असू द्या, हा जगाचा राजा असू द्या, पण रावणाकडे जेवढी श्रीमंती होती तेवढी श्रीमंती दुसऱ्या कोणाकडेही नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. तुकाराम महाराजांनी रावणाच्या मालकीच्या फक्त घराची संख्या आपल्याला सांगितली. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी. 5 लाख घरं रावणाच्या मालकीचे चिरेबंदी वाडे, 7 लाख घरं विटाने बांधलेले आहेत. हे दगडाचे विटाचे वाडे आपल्याला माहिती आहेत हो, पुढचे वाडे माहीतच नाहीत बरं का. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, 1 कोटी घरं काशाची. आपल्याला वारकऱ्याला एक टाळ करायचा म्हणलं तर 400 ग्राम कासं मिळणार, पण रावणाकडे किती कासं आहे? 1 कोटी वाडे काशानं बांधलेले आहेत बरं का. रावणाने 1 वाडा दिला वारकऱ्याला तर किती आनंद झाला असता. टाळ वाजवता रेसती की नाही आपल्याला. रावण 1 कोटी वाड्यात 1 वाडा द्यायला काय हरकत आहे आपल्याला. पण रावण म्हणला की तो देतच नसतो बरं का. जगात तो एकटाच रावण नाही, कोणताही जगातला रावण परमार्थाला मदत करतच नसतो. आपल्याला काही रावण म्हणला की तो देत नाही. आता देत नाही हे जरी खरं असलं ना, आपण गयावया करून समजा मागितलं आणि त्यानं दिलं तरी रावणानं दिलेला वाडा घेऊ नका. त्याचं कारण असं आहे, रावणाची संपत्ती म्हणजे आसुरी संपत्ती आहे, त्याचा जर टाळ केला तर इथं भजनात वाजत नाही. कुठं वाजेल मला सांगता येत नाही बरं का. म्हणजे काय झालं ते काय बाकीचं सोडून द्या, पण रावणाकडे 1 कोटी वाडे काशाचे ही रावणाची श्रीमंती आहे. 1 कोटी वाडे तांब्याचे. देवपूजेला 1 तांब्या घ्यायचा म्हणलं तर तांब्यास आपल्याला जमत नाही, पण रावणाला 1 कोटी वाडे तांब्याचे. आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध सोन्याचे वाडे रावणाच्या मालकीचे 7 कोटी पाहायला सापडतात. एवढी श्रीमंती आहे का जगात? रावणाच्या श्रीमंतीसमोर आपल्या श्रीमंतीचं गणित जर लावायचं झालं तर दर्या में खसखस म्हणतात तसं आहे. समुद्र कुठं खसखशीचा दाना कुठं. एवढी आपली सामान्य संपत्ती ठरते. पण एवढी संपत्ती असताना
रावणाला अंतकाळात त्या संपत्तीचा उपयोग झाला का? सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. तुकाराम मला सांगतात एवढी संपत्ती असताना रावणाच्या बरोबर काही गेलं का? सांगा ते कवडी गेली नाही. अंतकाळात संपत्तीचा उपयोग नाही. मग संपत्तीसारखा जड पदार्थ जर अंतकाळात मदतीला येत नसेल तर त्याच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही. मग आता चेतनाकडे चला. चेतन पदार्थातला मनुष्य वाचून असलेला प्राणीवर्ग जो आहे, कुत्र म्हणा, बैल म्हणा, म्हैस म्हणा. एकदा असंच कीर्तनाला एका गावाला गेलो. रात्री कीर्तन होतं, दुपारीच पोंचलो. पोंचल्या खेडेगाव. जुनी गोष्ट सांगतो बरं का, 30-35 वर्षापूर्वीची. कीर्तनाला गेल्याबरोबर त्या खेड्यागावामध्ये जाऊन बसल्याबरोबर घरातली मालकीन आली, पाया पडली. नमस्कार झाल्याबरोबर बाईनं विचारलं, मला दूध घेता का? आता खेड्यामध्ये मी सांगतो ते सगळं वर्णन ऐकून बोला बरं. 30-35 वर्षाखाली खेड्यामध्ये दुपारच्या वेळेला दूध मिळेल का? हो, दूध मिळत होतं का? मिळत नव्हतं. कारण काय, म्हशी जनावरं गाई म्हशी जरी असले घरामध्ये तरी सकाळ आणि संध्याकाळी दूध दुभतं देणं झाल्याच्या नंतर दुपारी कोण दूध देणार आहे? म्हैस तिथं काय पाकिट मिळतं का, काय मिळतं, काय होतं? आताची अवस्था वेगळी. आला महाराज की पाकिट आणायचं आणि गरम करून त्याच्या नरड्यात ओतलं की काम झालं. आताच झालं हो. पण त्या काळामध्ये गाय म्हशीनं दूध द्यावं तेव्हा ते तापवायचं आणि मग द्यायचं. मी विचार केला, आत्ता दूध कुठलं आलं? दुपारची वेळ. हे कुणबी लोकांकडे दूध तर जरी असलं तरी दूध विकून टाकलेलं असणार, दही लावलेलं असणार. आत्ता दूध कुठलं? म्हणून त्या बाईला सांगितलं, बाई संध्याकाळी बघू. बाईनं सांगितलं, काळजी करू नका मला, तुम्हाला दूध घ्यायचं असलं तर सांगा. बाई आत्ता जनावरं घरात राहत नाहीत ना, दुपारची वेळ आहे, जनावरं घरात नसतील ना. बाईनं सांगितलं, महाराज त्याची काळजी नाही, माझी म्हैस घरातच आहे म्हणे. माझी म्हैस आता घरात जरी असलं तरी दुपारी दूध देते का हो म्हैस? तर तुमच्याकडे आहे का अशी दुपारी दूध देणारी म्हैस आहे का? एक जण तरी सांगा, माझ्याकडे दुपारी दूध देणारी म्हैस आहे म्हणून सांगा की, येतं दूध प्यायला तुमच्याकडे. नाही, कोणाकडेही नाही हो. मग त्या बाईनं मला सांगितलं, महाराज त्याची काळजी नाही. म्हणले, माझी म्हैस अशी आहे की हात लावलं की दूध देते म्हणे. बरं का, आता हात लावलं की दूध देणारी म्हैस, हा विश्वास कोणावरचा सांगा की, महाराजावरचा की म्हशीवरचा? म्हशीवरचा. म्हणजे म्हशीवर विश्वास आहे, कुत्र्यावर विश्वास आहे, हा जो सगळा प्राणीवर्गावर असलेला विश्वास आहे. अंतकाळात यांचा तरी उपयोग आहे का? याचा जर विचार केला तर पशवश्च गोष्ठे. शास्त्रकार सांगतात, पशु सगळे गोठ्यातच राहून जातात. विठ्ठल विठ्ठल. आता जड पदार्थाचा उपयोग नाही, मनुष्यतर प्राण्याचा उपयोग नाही, माणसाचा तरी उपयोग आहे का? हो, नवरा बायको, माय बाप, मुलं बाळं, हा सगळा मित्र परिवार, या सर्वावर जो आपण विश्वास ठेवला होता, याच्यापैकी कोण अंतकाळात मदतीला येतं सांगा ना? काळाची हे उडे पडेल वाजेव्हा, 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 काळाची हे पडेल वाजेव्हा, काळाची हे उडे
सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी काळाची हे उडी पडेल बादेवा 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 सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप नको नको मना गुंतो माया जाडी 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 काळाचा घाला पडतो त्यावेळेला कोण मदतीला येतं संसारातला संगान सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भले कोणीही जगातला माणूस आपल्याला मदतीला अंतकाळामध्ये धावून येत नाही. म्हणजे जड पदार्थ मदतीला येत नाहीत. मनुष्य वाचून असलेले प्राणी त्यांच्यावर विश्वास ठेवून ते आपल्या मदतीला येत नाहीत आणि मनुष्य नावाचा प्राणीसुद्धा आपल्या मदतीला येत नाही. हा विचार संतांनी आपल्याला समजावून सांगितला. आता साधू पुरुष ज्यांच्यावर विश्वास ठेवतात तो देव आणि संत अंतकाळात मदतीला येतात का असं विचारलं तर देवही अंतकाळात मदतीला येतो आणि संतही अंतकाळात मदतीला धावून येतो. विठ्ठल अंतकाळात आपल्या रक्षणाकरता येणारा देव आहे. याला उदाहरण जर पाहायचं झालं तर मार्कंडेय ऋषीचं पाहता येतं. मार्कंडेय ऋषीचं उदाहरण असं आहे बघा. मार्कंडेय ऋषी हे मृकंडू ऋषीच्या पोटी जन्माला आले. त्या मृकंडू ऋषीने काय केलं 100 वर्ष तपश्चर्या केली. शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकराने यांना विचारलं काय पाहिजे बाबा कशा करता तप केलं. याने सांगितलं मला एक मुलगा पाहिजे. याच्यासाठी संतती पाहिजे मुलगा पाहिजे याच्याकरता तप केलं. आता मुलासाठी तप म्हटल्याबरोबर भगवान शंकराने त्यांना सांगितलं असं बघा मी तुम्हाला मुलगा देतो पण तुम्हाला मुलगा सद्गुणी चांगला विद्यासंपन्न असा जर मुलगा पाहिजे असला तर तो 16 वर्ष जगल आणि 100 वर्ष जगणारा मुलगा पाहिजे असला तर तो मूर्ख निघल. कसा मुलगा मागतं सांगा. याने मृकंड ऋषीने सांगितलं मी ऋषी आहे बाबा माझ्याकडे ज्ञानीच पाहिजे. माझ्या कुळामध्ये ज्ञानी जन्माला यावा माझ्या कुळामध्ये सज्जन जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे. 16 वर्ष तर 16 वर्ष पण सज्जन ज्ञानी असा मुलगा मला द्या. शंकराने तथास्तु म्हणून सांगितलं. मग मार्कंडेय ऋषीचा जन्म झाला. मार्कंडेय ऋषी ज्ञानी झाले. हळूहळू बुद्धिसंपन्न असल्यामुळे ज्ञान संपादन केलं. त्यांचं ज्ञान सज्जन वृत्ती हे सगळं जगाला दिसत होतं आणि हळूहळू 15 वर्ष संपून त्यांना 16वं वर्ष लागल्याच्या नंतर मायबाप चिंताग्रस्त दिसायला लागले. मायबापाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिल्यानंतर मार्कंडेय ऋषीने एका ऋषी विचार केला का बाबा डोळ्यासमोर मी आलो की माझ्या मायबापाच्या डोळ्याला पाणी का येतं. मी डोळ्यासमोर आल्याबरोबर यांचं मन असं उदास का होतं खिन्न का होतं विचारलं पाहिजे एका दिवशी. आजपर्यंत मला बघितल्यावर आनंदात राहत होते आज असं का झालं. आज महिना झाला 2 महिने झाले मी बघायला लागलो समोर आलं की डोळ्यात पाणी आहे. मी समोर आलो की यांचं मन उदास आहे खिन्न आहे. काय कारण. मार्कंडेय ऋषीने दोघालाही मायबापाला बसवलं आणि विचारलं बाबा काय कारण. माझी शपथ आहे म्हणे तुम्हाला खरं सांगा काय कारण आहे. मी डोळ्यासमोर आल्याबरोबर डोळ्याला माझं काही चुकतं का. मी काय तुमच्या मनाच्या विरुद्ध वागतो का. त्याने सांगितलं तसं नाही बाळा पण असं आहे म्हणे भगवान शंकराने तुला 16 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. आता तुला 16वं लागलं. 5-6 महिन्यामध्ये आयुष्य संपलं तर मेलास. पुढं आम्ही काय करायचं आमच्यासमोर प्रश्न असल्यामुळे तू डोळ्यासमोर आलास की एवढं सोन्यासारखं पोरगं पण 4-6 महिन्यात जाणार याचं आम्हाला वाईट वाटतं म्हणे. मार्कंडेय ऋषीने सांगितलं असं आहे होय. ज्या शंकराच्या कृपेनं मी जन्माला आलो त्या शंकराला साकडं घालतो मी तुम्हाला दीर्घकाल जगून दाखवतो म्हणे. असं मार्कंडेय ऋषीनं सांगितलं. समुद्राच्या काठी गेले तपश्चर्या सुरू केली. शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकराचं वाळूचं लिंग निर्माण करून तिथं त्यांची तपश्चर्या चालू असताना ज्या दिवशी त्यांचं आयुष्य संपायचं होतं
त्या दिवशी यमधर्म स्वतः त्यांच्याकडे आला. मोठ्या माणसाला आणण्याकरता यमाला दूताला पाठवता येत नाही बरं का, तो स्वतः येतो. यमधर्म स्वतः आला. मार्कंडेय ऋषीवर पाश टाकायचे ना, तर त्यांना उचलायचं. त्याने भगवान शंकराच्या लिंगाला आलिंगन दिलं, सांगितलं की शंकराचा मी दास असताना, मृत्युंजय भगवान शंकराला मी प्रसन्न करून घेतलेला असताना, किन्नो मृत्यू करिष्यती, मृत्यू माझं काय वाकडं करेल असं ते म्हणत बसले. आणि त्यांच्याकरता भगवान शंकर प्रगट झाले आणि त्यांनी यमाचं निवारण केलं. यमाला बाजूला केलं, यम निघून गेला. आणि मार्कंडेय ऋषीने विचारलं, मार्कंडेय ऋषीला विचारलं शंकराने, तुला काय पाहिजे सांग. मार्कंडेय ऋषीने सांगितलं, माझे मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मला मरण नसावं, अशा पद्धतीची माझी कामना आहे. भगवान शंकराने सांगितलं, तेवढंच नाही म्हणे, तुला एका कल्पाचं आयुष्य देतो. विठ्ठल आणि एक कल्पाचा काळ म्हणजे माहिती आहे का किती मोठा काळ असतो. आपल्याकडे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युग आहेत की नाही. 4 युगाची मिळून संख्या 40 लाख होते बरं का. 40 लाख वर्ष होतात. हे 40 लाख वर्ष 71 वेळेला फिरले की मग एक मन्वंतराचा काळ होतो. एक मन्वंतराचा काळ 71 वेळेला 40 लाख वर्ष, 40 लाख गुणिले 71 करा, एवढा एक मन्वंतराचा काळ आहे. आणि अशी 14 मन्वंतर झाली की एक कल्प होतो. विठ्ठल विठ्ठल. एवढं मार्कंडेयाला दीर्घ आयुष्य कोणाच्या कृपेने मिळालं सांगा? देवाच्या. अंतकाळात देव मदतीला आला म्हणून एवढं मोठं आयुष्य आलं. आता अंतकाळात संत मदतीला येतात की नाही याच्याबद्दल विचार करायचा जर झाला तर मेलेल्या सच्चिदानंद बाबाला ज्ञानेश्वर महाराजांनी उठवलं, याचा अर्थ अंतकाळात संतही मदतीला येतात. दुसरं कोणी मदतीला येत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. पुढं काय सांगितलं? एका चक्रपाणी वाचोनिया. एक देवाच्या शिवाय दुसरा सोडवायला येत नाही. देवाशिवाय जसा सोडवायला येत नाही असं संतांनी सांगितलं, तसं संताशिवाय कोणी सोडवायला येत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. एका चक्रपाणी वाचोनी सोडविना आणि एका सद्गुरू वाचोनी सोडविना. याचा अर्थ देव आणि संत सद्गुरू हे अंतकाळात मदतीला येतात म्हणून ते विश्वास ठेवण्यासारखे आहेत. महाराज सांगतात, माझा विश्वास संताच्या चरणावर आहे. पहिल्या चरणात संताची पायी हा माझा विश्वास, 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 सर्व भावे झालो चालला, सर्व भावे झालो चालला, माझे
सांगतात संताची ये पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास कुठं आहे, माझी श्रद्धा कुठं आहे, तर साधू पुरुषाच्या चरणावर आहे. कारण संत महात्मे अंतकाळात मदतीला येतात, त्यांच्यावर माझा विश्वास आहे. नुसता विश्वास ठेवला नाही तर सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावानी संताचा मी दास झालो. सर्व भावानी म्हणजे घरात असलेल्या सगळ्या भावानी मिळून एकदम जाऊन संताची सेवा करणं, याला सर्व भावानी दास होणं म्हणत नाहीत बरं का. सर्व भावानी दास करणं म्हणजे दास्य करणं म्हणजे काया वाचा मनानं संताचा दास होणं. संताचा मी काया वाचा मनानं दास झालो, संतावर विश्वास ठेवला. कशा करता ते महाराज सांगतात, तेची माझे हित करीती सकळ. माझं सगळ्या प्रकारचं हित संत करतात असं महाराज सांगतात. संतच हित करतात, दुसरा कोणी हित करत नाही असं महाराजांचं जे म्हणणं आहे. त्याचं कारण काय एकदा विचार करायचा आहे. प्रेमाने भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की माझा विश्वास संतावर आहे, संत चरणावर विश्वास आहे असं महाराजांनी जे सांगितलं त्याचा विचार करताना कुठे विश्वास ठेवावा त्याचा निकष आपण ठरवला होता. ज्या ठिकाणी विश्वास ठेवल्याच्या नंतर जो अंतकाळातही मदतीला धावून येतो त्याच्यावर विश्वास ठेवावा. असे दोघंच आहेत, देव आणि संत. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. अंतकाळात मदतीला धावून येणारा देव जसा आहे तसे अंतकाळात मदतीला धावून येणारे संतही आहेत, म्हणून त्यांच्यावर मी विश्वास ठेवतो असं महाराजांनी सांगितलं. बरं, संतावर विश्वास ठेवायचा ही गोष्ट सोपी नाही. संतावर विश्वास ठेवायकरता अगोदर साधू पुरुष भेटला पाहिजे आणि संत महात्मा भेटणंच अवघड काम आहे. बहु अवघड असे संत भेटे. संताची भेट होणं अवघड काम आहे. बरं, भेटलेला संत महात्मा ओळखायला पाहिजे. ओळखू येणं सुद्धा अतिशय अवघड असतं बरं का. एखाद्या वेळेला संत महात्मा भेटतो, आपल्या डोळ्याला दिसतो, आपल्याशी त्याचा व्यवहारही होतो, पण संत महात्मा आपल्याला ओळखू येत नाही. विठ्ठल आपण विचार करणं. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज भूमंडलावर वावरत असताना आळंदीला ज्ञानेश्वर महाराज होते, देहूमध्ये तुकाराम महाराज होते. ते इथं असताना सगळ्या लोकांना ज्ञानेश्वर महाराज संत आहेत कळालं का. ज्ञानेश्वर महाराज संत आहेत कळालं असतं तर त्यांना वाळीत टाकलं असतं का. ज्ञानेश्वर महाराज संत आहेत असं कळालं असतं तर त्यांना भिक्षा मागायला आल्यानंतर हाकालून दिलं असतं का. असं काही झालं नसतं. ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजासारख्या संतांना त्यांच्या काळातल्या माणसांनी त्रास दिला, त्यांच्या काळातल्या माणसाकडून त्यांच्या हालापेष्टा झाल्या, याचा अर्थ काय झाला. या सगळ्या लोकांना ज्ञानोबाराय तुकोबाराय भेटले, पण त्यांना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत आहेत म्हणून कळालेच नाही. विठ्ठल म्हणजे संत महात्मा भेटायला भाग्य पाहिजे, भेटल्यानंतर ओळखू यायला भाग्य पाहिजे. बघा ना, नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये खरंच असा प्रसंग आला. नाथांचे गुरु कोण होते? जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी व्यवहाराच्या दृष्टीनं कोण होते? देवगडचे किल्लेदार होते. किल्ल्यावरची मोठी जबाबदारी सांभाळणारे होते. प्रसंग पडला तर कठोर शासन करत होते. ज्याच्याकडून चूक झालेली आहे अशा माणसाला शिक्षा देत असताना स्वतः डोंगराच्या कड्याच्या बाजूला उभारून त्याला कड्यावरून ढकलून द्यायला होत होते. तो मेला की नाही स्वतः डोळ्यानं बघत होते. हे काय एवढं कठोर शासन करणारा माणूस
तो संत असू शकतो. कोणाला कळेल का हो? कोणाला कळत नाही. पण संत आहेत हे नाथ महाराजांना फक्त कळालं बरं का. म्हणून नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन करताना सांगितलं, असे संत दिसतात, भेटतात, पण माझ्यासारख्यालाच ओळखू आले म्हणे बरं का. दिसते जनी वने प्रत्यक्ष लोचने, दिसती जनीवने प्रत्यक्ष लोचने, दिसती जनीवने प्रत्यक्ष लोचने, दिसती जनीवने प्रत्यक्ष लोचने. ओळखिले एका जनार्दनी प्रत्यक्ष लोचनी, जनात वनात प्रत्यक्ष डोळ्याला हे संत महात्मे दिसतात, पण ओळखले कोणाला? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ओळखिले. जनार्दन स्वामीच्या कृपेनं मला मात्र असे संत महात्मे ओळखू आले असं नाथाने सांगितलं. म्हणजे ओळखणारा एखादा नाथ महाराजासारखा असतो. याचा अर्थ असा झाला की संत भेटणं अवघड, भेटल्यानंतर ओळखू यायला अवघड, ओळखू आल्याच्या नंतर सुद्धा त्या संताच्या चरणासंबंधानं आपल्याला श्रद्धा भक्ती निर्माण होणं हे सगळ्यात अवघड काम आहे. पण तुकोबाराने सांगितलं, माझ्या भाग्यानं संत भेटले, मला ओळखू आले आणि त्या संतांच्या संबंधानं मला श्रद्धा भक्ती निर्माण झाले. म्हणून महाराजांनी सांगितलं, संताची ये पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वास ठेवला नाही, काय यावाच्या मनानं दास झालो आणि कशा करता दास झालो, तर तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. महाराज सांगतात, संतच माझं सगळ्या प्रकारचं हित करतात. संतच हित करतात म्हणजे संताशिवाय दुसरा कोणी हित करत नाही, करू शकत नाही. का करू शकत नाही? त्याचं कारण आहे, हित करायचं झालं तर हित कशाला म्हणावं तेही कळावं लागतं आणि समोरच्या माणसाच्या हिताची तळमळही लागते बरं का. काही लोकांना तळमळ आहे पण हित कशाला म्हणावं कळत नाही. मायबापाला मुलाचं हित व्हावं तळमळ आहे, पण हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारती. ही माय बापाला हित कशाला म्हणावं ठाऊक नाही बरं का. आणि एखादा महात्मा असा असतो हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन तपस्या करीत बसलेला, त्याला जगाचं हित कशातही ठाऊक असतं, पण जगाचं हित व्हावंही तळमळ नसल्यामुळे तो एकांतात जाऊन बसलेला असतो. पण ज्ञानोबाराय तुकोबारायसारखे संत पाहिले तर त्यांना हित कशाला म्हणावं हे ठाऊकही आहे आणि सगळ्या जगाच्या हिताची कळवळही आहे. म्हणून तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या संताच्या कृपेनं आपल्यावर भगवंताची कृपा होते. भागली या मज वाहतील कडे. परमार्थ करताना साधकाला थकवाला तर त्याचा परमार्थ कडेला लावून देण्याचं काम संत करतात आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. त्या संताच्या कृपेनं सर्व सुखाची प्राप्ती होते. एवढी संताची कृपा असल्यामुळं त्या संताचे शेष मी आवडीनं घेतो आणि त्यांची आज्ञा मोडत नाही. महाराज शेवटच्या तुका म्हणे शेष, तुका म्हणे शेष घेईन आवडी. तुका म्हणे शेष, तुका तुका म्हणे शेष, तुका म्हणे शेष घेईन आवडी.
तुका म्हणे शेष वचन नमोडी बोलिले ते वचन नमोडी बोलिले ते तिची माझी हित तिची माझी हित करीते सकळ तिची माझी हित वचन मोडी बोलिले वचन मोडी बोलिले तिची माझी हित तिची माझी हित करीते सकळ तिची माझी हित म्हणे शेष घेई नावडी वचन नमोडी बोलिले ते तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं एवढी संताची कृपा असल्यामुळं ते सगळ्या प्रकारचं हित करतात आणि भगवंताची कृपा घडवतात सर्व सुखाची प्राप्ती करून देतात परमार्थ कडेला लावून देतात एवढी कृपा असल्यामुळं त्यांचे शेष मी आवडीनं घेतो याचा अर्थ काय झाला संताचे शेष घेतले पाहिजेत संताचे शेष घेणं म्हणजे काय शेष शब्दाचा अर्थ उष्ट संताचं उष्ट घ्यायला हरकत नाही देवाचं उष्ट संताचं उष्ट घ्यायला हरकत नाही हा भाग वेगळा पण संतांचं उष्ट म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पानातलं उष्ट मला मिळावं असं आज मला वाटलं तर काही उपयोग आहे का आपल्याला त्या उष्ट्याचा लाभ होतो का मग उष्ट शब्दाचा अर्थ काय याचा थोडासा विचार करा आणि आपल्याला मिळू शकेल असं उष्ट काही सांगता येतं का याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात घेता येतं उष्ट म्हणजे काय खाता खाता जे उरलं त्याला उष्ट म्हणतात त्याप्रमाणे संतांनी जे जे साधन केलं करता करता जगाकरता शिल्लक ठेवलं ते सगळं संताचं उष्ट झालं विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी पंढरीची वारी केली आणि आपल्याकरता शिल्लक ठेवली ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकादशीचं व्रत केलं आणि आपल्याकरता शिल्लक ठेवलं ज्ञानोबाराय तुकोबारायांनी नामस्मरण केलं आपल्याकरता शिल्लक ठेवलं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी सद्ग्रंथाचं पारायण केलं आणि आपल्याकरता शिल्लक ठेवलं हा सगळा साधनेचा प्रकार म्हणजे संतांचा उच्छिष्ट प्रसाद आहे तो आपण आवडीनं घेतला पाहिजे आणि वचन न मोडी बोलिले ते साधू पुरुष जे वचन बोलतील जे आज्ञा करतील ती संताची आज्ञा मोडू नये असं केलं म्हणजे मनुष्याचं कल्याण होतं असं महाराजांनी या भंगात एकंदर सांगितलंय माणसाने काय काय करावं संताकरता आणि संतापासून काय काय मिळवावं या गोष्टीचा विचार इथं आहे 4 गोष्टी आपण सेवा म्हणून करा 4 फलं संतापासून मिळवा असा या अभंगातला विचार आहे पहिल्या आणि शेवटच्या चरणामध्ये आपण काय करायचं ते सांगितलंय आणि मधल्या 2 चरणामध्ये संत काय देतात याचा विचार सांगितला 4 सेवा आपण करायच्या कशा कशा संताची पायी हा माझा विश्वास पहिली सेवा सर्व भावी दास झालो त्यांचा दुसरी सेवा तुका म्हणे शेष घेई नावडी तिसरी सेवा आणि वचन न मोडी बोलिले ते चौथी सेवा झाली आता 4 फल संत काय काय देतात तेचे माझे हित करीतीसे कळ पहिलं फळ जेणे हा गोपाळ कृपा करी दुसरं फळ भागलिया मज वाहतील कडे तिसरं फळ आणि त्यांची याने जोडे सर्व सुख चौथं फळ 4 प्रकारची सेवा आपण करावी 4 प्रकारचं फळ संतापासून मिळवावं आपलं परमकल्याण मनुष्य देहाला आल्याच्या नंतर संताच्या सेवेशिवाय होत नाही हे लक्षात घेऊन साधू पुरुषाची अखंड सेवा आपण केली पाहिजे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा मने शेष घेईन आवडी तुका मने शेष
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.